वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेनिमित्त शेतकऱ्यांच्या आनंदासाठी करंजाळा ग्रामपंचायतीच्या या विद्यमानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली। या कुस्ती स्पर्धेला दुपारनंतर सुरुवात झाली। 400 वर्षापासून प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रेतील कुस्ती दंगलीमध्ये हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या पैलवानांनी सहभाग घेतला। कुस्त्यांची ही दंगल पाहायला पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं दिसून आलं। यात्रेनिमित्त या ठिकाणी 400 वर्षापासून ही यात्रा चालत आहे। महाराष्ट्रातून या ठिकाणी कुस्तीसाठी जिल्ह्यातून या ठिकाणी पैलवान येत असतात आणि उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी या कुस्तीचं नियोजन आम्ही दरवर्षीप्रमाणे करीत असतो। यावर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी कुस्तीचं नियोजन आमचे सरपंच अनिरुद्ध कदम, चेअरमन ज्ञानेश्वर माऊली आणि सर्व कमिटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून पैलवान या ठिकाणी आलेले आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमचं पहिलं पारितोषिक 7,000 रुपये ठेवलेलं आहे आम्ही आणि अशा प्रकारे कुस्त्यांची या भव्य दंगल या ठिकाणी आम्ही दरवर्षी घेत असतो। या ठिकाणी दरवर्षी पशु मेळावा, कुस्त्यांची दंगल, शंकरपट, कृषी प्रदर्शन अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही यात्रेनिमित्त या ठिकाणी ठेवत असतो आणि आजूबाजूच्या 12 गावातील मंडळी या ठिकाणी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करीत असते। त्याबद्दल आम्ही त्या मंडळीचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी आमची जी देवस्थानची कमिटी, ग्रामपंचायत बॉडी, पोलीस प्रशासन यांनी आम्हाला मदत केली आहे आणि दरवर्षी यावर्षी सुद्धा या एपीआय हट्टा जाधव साहेब यांनी तगडा बंदोबस्त ठेवून आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।